नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांच्या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओचा विषय असा आहे की आपल्या प्रत्येक व्यक्तीला वाटत असते, तो गरीब असो की श्रीमंत असो, की आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा नेहमी असावी, आपल्या घरामध्ये कायम सुख समृद्धी नांदावी, पैशांचा पुरवठा चांगल्या प्रकारे होत राहावा, अशी आपल्या प्रत्येकाच्या मनात इच्छा असते. आणि त्यासाठी आपण खूप मेहनत तर करतच असतो, पण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळे उपाय देखील करत असतो. आणि यामध्ये जेव्हा आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जे उपाय करतो, त्यामध्ये सर्वात प्रभावी असा जो उपाय येतो तो म्हणजे श्री सूक्त स्तोत्राचे पठण. तर माता लक्ष्मीला हे स्तोत्र अतिशय प्रिय आहे आणि असे सांगतात की हवनात्मक पूजा देवांना अतिशय प्रिय आहे आणि ती देवांपर्यंत लवकर पोहोचते. आणि त्यासाठी आपल्याला अशीच काही सेवा आणि असाच काही उपाय आपल्याला करायचा आहे, म्हणजे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांची कृपा आपल्यावर नेहमी राहील. तर उपाय अगदी सोपा आणि साधा आहे, त्यासाठी खूप काही जास्त करण्याची गरज नसेल. हा उपाय म्हणजे असा आहे की श्री सूक्त या स्तोत्राचे आपल्याला जे श्री सूक्त स्तोत्र आहे याचे आपल्याला हवन करायचे. म्हणजे यामध्ये ज्या 16 ऋचा आहे, जे 16 श्लोक आहे, त्यांच्यावर आपल्याला हवन करायचे आहे. तर हवनासाठी आपल्याला खूप काही मोठे हवन पात्र किंवा लाकूड याची काही गरज नाही. त्याशिवाय तुम्ही अगदी लहानसं जे गाईच्या शेणाचे कंडे येतात ते घेऊन तुम्ही एक मातीची पणती घेऊन त्यामध्ये देखील तुम्ही हे स्वाहाकार करू शकतात. किंवा तेही शक्य नसेल तर तुम्ही 2-3 वाती घ्या एका पणतीमध्ये, त्यामध्ये कापूर टाका आणि ते प्रज्वलित करून मग त्यावर देखील तुम्ही स्वाहाकार करू शकतात. अशा प्रकारे आपल्याला ही रोज अशा सेवा करायची आहे. तर हे अगदी ही जी सेवा आणि हे जे उपाय आहे, हे अगदी 10 मिनिटापेक्षा याला जास्त वेळ लागत नाही. इथं मी तुम्हाला सांगेल की तुम्ही याचा संकल्प 21 दिवस किंवा 41 दिवस प्रत्येक याचे आपण असे संकल्प करतो. पण मी इथं तुम्हाला सांगेल, तुम्ही असं काही नका करू. जेव्हा तुम्ही रोज तुमची देवपूजा झाल्यानंतर जे नित्य सेवा करतात, जे आपण रोज स्तोत्र मंत्रांचे पठण करत असतो, त्यामध्येच या सेवेचा समावेश करा. अगदी रोजच करा ही सेवा तुम्ही. तर बघा, लक्ष्मीची कृपा तर आपल्याला कायमच पाहिजे. पैसे आहे तर नेहमीच पाहिजे असते आपल्याला. तर त्यासाठी आपल्याला 21-41 दिवस कशाला म्हणून असा संकल्प घ्यायचा आहे. तुम्ही रोजच नित्यसेवेमध्ये याचा समावेश करून घेऊ शकतात. कारण यामध्ये जास्त वेळ देखील लागत नाही आणि ही माता लक्ष्मीची अतिशय अतिशय प्रभावी ही सेवा आहे आणि खूप साधी आणि सोपी आहे. ज्यावेळेस आपण हे असे हवन करत असतो घरामध्ये, त्यावेळेस घरामध्ये अगदी सकारात्मक वातावरण तयार होते. अगदी आपल्यामध्ये देखील खूप पॉझिटिव्ह एनर्जी येत असते आणि अशा वेळी आपल्या डोक्यामध्ये देखील व्यवसायाच्या वाढीसाठी, प्रगतीसाठी वेगवेगळे आपल्याला उपाय आपल्या डोक्यामध्ये, वेगवेगळ्या नवीन कल्पना आपल्यामध्ये येत असतात. त्याशिवाय जर तुम्ही कर्जबाजारी असाल तर कर्जमुक्तीचे वेगवेगळे मार्ग आपल्याला भेटतात. त्यामधून बाहेर पडण्यासाठी खूप सुंदर अशी ही सेवा आहे. तुम्ही ही सेवा कराल, करता करता तुम्हालाच तुमच्या जीवनात इतके चमत्कारिक बदल घडून येतील की तुम्ही तुमचा अनुभव नक्की माझ्याबरोबर शेअर कराल. ही मी 101 नाही, 1001% खात्रीने सांगू शकते. आणि ही सेवा करत असताना मला नाही वाटत कोणीही दारिद्र्य कोणाच्याही जीवनामध्ये किंवा घरामध्ये येईल किंवा कोणीही निर्धन राहणार नाही. अगदी हे 100% सत्य आहे. तर नक्की ही सेवा तुम्ही सुरू करा आणि इतरांनाही सांगा, इतरांनाही त्याची माहिती द्या, म्हणजे त्यांनाही त्याचा फायदा होईल. आणि आजच्यासाठी एवढंच होतं. आणि लहानशा माहितीसोबत आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशा छानशा नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.